लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे। लाडकीला 2100 रुपयाचं जे वचन दिलंय ते वचन आम्ही 100% पूर्ण करून लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा निर्णय आम्ही 100% घेणारच आहोत। यासाठी आता महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की योग्य वेळी आम्ही निर्णय घेणार आहोत। आता त्या काय बोलल्या त्याबद्दलची माहिती आपण पाहूया। देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबद्दल बोलताना विधिमंडळामध्ये देखील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस असतील किंवा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 2100 रुपयांबद्दल आम्ही 100% निर्णय घेणार आहोत। परंतु त्यासाठी राज्याची आर्थिक स्थिती सध्या तेवढी आपली मजबूत नाहीये। 2100 रुपयात निर्णय घ्यायचा झाल्यास त्यामध्ये असणाऱ्या सर्व महिलांची छाननी केली जाईल आणि छाननीतून ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच आपण 2100 रुपये देणार आहोत। सध्या देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत विविध स्तरांवर छाननी प्रक्रिया सुरू असून यामधून काही महिला बाद देखील होत आहेत। जानेवारी महिन्यामध्ये देखील आपण पाहिलं की या योजनेअंतर्गत अनेक महिलांना बाद करण्यात आले होते। फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील योजनेमध्ये अनेक महिलांना बाद केले आणि त्यामुळे आता हळूहळू या योजनेची छाननी प्रक्रिया सुरू असून या योजनेतून ज्या महिला या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र होणार आहेत केवळ त्यांनाच योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। आणि यामुळेच ज्यावेळी आम्ही लाडक्या बहिणींना म्हणजेच की या सर्व ज्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपयांचा निर्णय घेणार आहे त्यावेळी आपल्याकडे एक यादी तयार असेल ज्यामध्ये फक्त पात्र महिला असतील आणि ज्या पात्र महिला असणार त्यांनाच हा 2100 रुपये आपल्याला देण्यात येणार आहेत। कारण राज्याचे सर्व आर्थिक बजेट देखील आपल्याला पाहावं लागते, इतर देखील योजनांवर या योजनेमुळे कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून ज्या पात्र महिला असणार आहेत, पात्र लाभार्थी असणार ज्या गरजू महिला आहेत त्यांनाच केवळ आपण यापुढे 2100 रुपये देऊ आणि तोपर्यंत या योजनेअंतर्गत छाननी प्रक्रिया सुरू ठेवू, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील किंवा ग्रामसेवक असतील, तलाठी असतील यांच्या माध्यमातून देखील विविध प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतील म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांची छाननीची प्रक्रिया असणार आहे, ज्यामध्ये चारचाकी वाहनाबद्दल देखील मोठ्या प्रमाणावर संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे। परंतु यामध्ये ज्या कुटुंबातील म्हणजेच की एका कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे म्हणजेच की समजा एखादी महिला लाभार्थी आहे तिच्या पतीच्या, तिच्या सासऱ्याच्या, तिच्या मुलाच्या किंवा तिच्या दिराच्या नावावर देखील चारचाकी वाहन असल्यास आणि त्यांचाच एकच रेशनिंग कार्ड असल्यास या योजनेअंतर्गत महिलेला पुढचा हप्ता मिळणार नाही। त्यासोबतच असे देखील पाहायला मिळाले की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, त्यासोबतच सरकारद्वारे मिळणारी कुठलीही पेन्शन असेल, त्यासोबतच PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, या योजनाचा महिला लाभ घेत होतात। त्यामुळे त्यांना देखील आता या योजनेतून बाद करण्यात आले आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर परत टीका झाली की शेतकरी महिलांना यामध्ये तुम्ही बाद करू नका, कारण PM किसान व नमो शेतकरी योजना या योजना वेगळ्या आहेत आणि या संदर्भातील म्हणजेच की लाडकी बहीण योजना ही वेगळी आहे। कारण लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत येते, तर PM किसान व नमो शेतकरी योजना या शेतकरी कृषी आणि महसूल विभागाच्या अंतर्गत येतात। त्यामुळे त्या योजनाचा आणि या योजनाचा कुठल्याही प्रकारे संबंध जोडू नका। आणि त्यानंतर यावर राज्य सरकारने एक पर्याय काढला, तो म्हणजेच की ज्या महिला PM किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना वर्षाला या दोन्ही योजनेअंतर्गत 12,000 रुपये मिळतात, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहेत त्या लाडक्या बहिणींना 18,000 रुपये मिळतात। म्हणूनच या दोन्हींचा मॅच करण्यासाठी ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांना PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात त्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय करण्यात आला आणि त्यानुसारच अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये आता मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे 500 प्रमाणे 1000 रुपये देखील जमा करण्यात आलेले आहेत। यामध्ये अनेक महिलांना मेसेज नाहीये, परंतु तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन जी बँक तुमची आधार कार्डला लिंक आहे आणि तुम्हाला यापूर्वी ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन तुमचा हे 500 रुपयाप्रमाणे पैसे जमा झालेत का ते देखील पाहू शकता। तर ज्यांना संजय गांधीचे पैसे मिळतात त्यांना या योजनेतून बाद केलंय। त्यासोबतच ज्या महिलांच्या घरी ज्या महिलाच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे त्यांना देखील बाद केलेलं आहे। काही ठिकाणी असं देखील बोललं जात आहे की ज्या महिलेच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती असणार आहे त्यांना देखील या योजनेतून पुढे बाद करण्यात येणार आहे। त्यामुळेच या अटी व निकषांमध्ये ज्या महिला पात्र होणार आहेत त्यांनाच 2100 रुपयाबद्दल देखील किंवा 2100 रुपयासाठी त्यांनाच पात्र करण्यात येणार आहे। तोवर 2100 रुपयाचा निर्णय लगेच तरी होणार नसल्याचे यामुळे स्पष्ट सांगण्यात आलेले आहे। त्यामुळेच तुम्ही आता एप्रिल महिन्यामध्ये मिळणारा हप्ता 2100 रुपये मिळणार का असे जर तुमच्या मनात असेल तर तुम्हाला 2100 रुपये महिना मिळणार नाहीत, कारण योजनेमध्ये तुर्तास तरी 1500 रुपये महिना जे
आधीपासून सुरू होतं तेच सुरू आहे. 2100 रुपयांचा निर्णय घेतला गेलेला नाही आहे. त्यामुळे 2100 रुपयांचा निर्णय जेव्हा होणार आहे त्यावेळी तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर पुराव्यासह अपडेट देण्यात येणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठलीही जे नवीन माहिती आली तर तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.